काही कंपन्या अजून पण हायरिंग करताय, बट काही कंपन्या अजून पण एम्प्लॉईजला फायरिंग करताय. तर मनात असा प्रश्न येतो की आपल्याला आय टीमध्ये जॉब करायचा आहे, मग आय टीमध्ये जॉब राहतील का, आय टीमध्ये हायरिंग होईल का, का अजून परत ले ऑफचा सामना करेल आय टी इंडस्ट्री. तर या गोष्टीवरती आज आपण इन डिटेल डिस्कस करूयात की खरंच रियालिटी काय आहे, येणाऱ्या काळामध्ये हायरिंग होईल की फायरिंग होईल. तर खूप इम्पॉर्टंट आहे हा व्हिडिओ, खूप इम्पॉर्टंट होणार आहे. आणि सगळ्यात मेन काय आहे ना, जे 2025चं रिअल पिक्चर आहे ना, ते पण आज आपण डिस्कस करूयात. ओके. सो हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. असेच आय टी रिलेटेड मी पॉडकास्ट घेऊन येत असतो. व्हिडिओ चालू व्हायच्या आधी मी सांगेल की हा व्हिडिओ स्पॉन्सर आहे, स्पॉन्सर बाय आर्ट किड्स फोटोग्राफी. तर जे काही किड्स रिलेटेड जे काही फोटोज तुम्हाला काढायचे असतील, बॉर्न बेबी असेल किंवा तुम्हाला आउटडोअर शूट असेल, तर ह्यांच्याकडे खूप व्हरायटीज ऑफ हे आहे. त्यांच्याकडे खूप वेगवेगळे मॉडेल आहेत, वेगवेगळे त्यांच्याकडे डिझाईन्स आहेत. तर तुम्ही विजिट करू शकता. पुण्यामध्ये डांगे चौकमध्ये हे शॉप आहे. ओके. मी जे काही मोबाईल नंबर असेल किंवा डिटेल्स असेल हे सगळे डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि जर तुम्ही आय टीवाला देवचा रेफरन्स सांगितला तर तुम्हाला अप टू 20% to 25% पर्यंत डिस्काउंट भेटेल. ओके. सो येऊया आपल्या टॉपिकवरती की आय टी इंडस्ट्रीमध्ये हायरिंग होईल की फायरिंग होईल. जर तुम्ही प्रेझेंट सिच्युएशन जर बघितले 2023 आणि 24मध्ये खूप जास्त ले ऑफ झाला आहे. मोठ्या कंपनी असतील तर समजा गुगल असेल, मेटा असेल, इन्फोसिस असेल, टी सी एस असेल. टी सी एसमध्ये नाही आहे, सॉरी, टी सी एसमध्ये अजून फायरिंग केले नाही आहे. ह्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी काय केलं आहे ना, त्यांनी एम्प्लॉईज फायरिंग केलेत. मोस्ट ऑफ द इन्फोसिसमध्ये तर 400 फ्रेशर्स लोक हे फायरिंग केलं आहेत. बेंचवरती आता कोणीच नाही आहे. इंट्री लेवलचे जे काही फ्रेशर्स आहेत ना, त्यांचे जे काही हायरिंग आहे ना, तेच कमी करून टाकले. म्हणजे काय आहे की जे कॅम्पस थ्रू प्लेसमेंट वगैरे होत आहे ते डायरेक्टली बंदच केले आहे. ओके. ए आय ऑटोमेशनमुळे असं झालं की काही काही प्रोफाईल्स कमी करताय लोक. जे ऑटोमेशन जे काही लोक करताय, जे काही रिपिटेटिव्ह टास्क आहे ते ए आय ऑटोमेशन रिप्लेस करायचा प्रयत्न करत आहे. सो आय टी इंडस्ट्रीमध्ये काय झालं आहे ना, की फ्रीलान्सर म्हणा की कॉन्ट्रॅक्ट बेस म्हणा, त्यांचे रोल खूप जास्त वाढलेत. मग आता काय होतंय, असं असं होईल का मग की आता आपले जॉबच बंद होणार आहेत? बट असं काही झालं नाही. आपल्याला चेंज करावं लागेल. ओके. काय चेंज करावं लागेल आपल्याला आय टीमध्ये जॉब भेटण्यासाठी किंवा आपल्याला आय टीमध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी, ते आपण इन डिटेलमध्ये बघूयात. त्याच्या आधी मी हे सांगेल की तुम्हाला आपण एक्सपेक्ट काय करायचं 2025 आणि 6मध्ये आपण आय टी इंडस्ट्री करून एक्सपेक्ट काय करतोय किंवा काय व्हायची अपेक्षा आहे. तर मॉडरेट हायरिंग होणार आहे. हायरिंग आता पहिल्यासारखी जी लॉकडाऊनमध्ये हायरिंग आहे अशी हायरिंग होणार आहे. मॉडरेट हायरिंग होणार आहे. जिथे जिथे रिक्वायरमेंट असेल, जिथे जिथे प्रोजेक्ट असतील, त्या त्या केसमध्ये हायरिंग व्हायची शक्यता आहे. 25च्या मिड आणि 26चं स्टार्टिंग किंवा 26चं पूर्ण इयर पण मॉडरेट हायरिंगच राहणार आहे. ज्यांच्याकडे स्किल सेट आहे, ज्यांच्याकडे डिग्री आहे आणि जिथे रिक्वायरमेंट आहे तिथे हायरिंग होणार आहे. जर तुमच्याकडे सायबर सिक्युरिटी, क्लाउड, डेऑप्स, ए आय, मशीन लर्निंग, डेटा यासारखे जर काही अपडेटिंग, ट्रेंडिंग म्हणजे टूल्स आहे, स्किल्स नॉलेज असेल, तर तुम्हाला जॉबमध्ये थोडंसं एक 50-60% हाय चान्स आहे की ते तुम्हाला जॉब भेटणार आहे. सो काय झाले ना, की जे मिड स्केलमध्ये आहेत की बाबा त्यांच्याकडे खरंच स्किल आहेत, त्यांच्याकडे जॉब आहेत, पण ज्यांच्याकडे जॉब नाही आहेत त्यांचं खूप येणाऱ्या काळामध्ये खूप अवघड होणार आहे. तुमच्याकडे डिग्री असेल तरी पण काहीही कामाची नाही आहे. इंडियामध्ये असं झालं ना की टियर 2, टियर 3 सिटीजमध्ये काय होते, हायरिंग वाढू शकते. तिथं का वाढू शकते की कॉस्ट इफेक्टिव्ह रिसोर्सेस खूप जास्त आहेत. की आता पहिलं बघितलं असेल तुम्ही की आय टीमध्ये जॉब करायच्यामध्ये पॅकेज जास्त आहे, 10 लाख 5 लाख वगैरे. इथे स्टार्टिंगच आता काय आहे ना, 2-3 एल पी एफ वरती पण करायला रेडी आहेत स्टुडंट. त्यामुळे काय होतं की एम्प्लॉईज खूप आहेत, डिमांड सप्लाय खूप आहे. डिमांड जेवढा आहे त्यापेक्षा जास्त सप्लाय येतोय. तर त्यामुळे काय होतं ना, हे पॅकेज आता खूप कमी झालेत. ओके. तुम्ही तुमचं जे काही स्ट्रॉंग पॉईंट आहे, तुम्ही ज्या पण फील्डमध्ये स्ट्रॉंग आहात त्या फील्डमध्ये खूप जास्त स्ट्रॉंग राहायचा प्रयत्न करा. तुम्हाला 101% तुमचं फ्युचर ब्राईट आहे. कोण लोक काहीतरी सांगताय, हे करा ते करा, हे करा ते करा, मग 10-15 स्किल आपण लर्न करतोय, बेसिकच आपलं वीक आहे, असं पण नाही नाही चालणार. तुम्हाला बेसिक काय आहे, तुम्हाला आवड कशामध्ये आहे, त्या पण गोष्टी तुम्हाला ॲड ऑन टेक्नॉलॉजी करत राहा. पण तुमचं बेसिक काय आहे, तुमचं निश काय आहे मेन, त्यावरती तुम्हाला फोकस करता आलं पाहिजे. ओके. मग सगळ्यात इम्पॉर्टंट रिस्क झोन कोणावरती आहे. आपण म्हणतो ना की जॉबची टांगती तलवार प्रायव्हेट जॉबवरती असते. तर सगळ्यात मेन जी होणार आहे
ते होणार आहे तुमचं मॅन्युअल QA. ओके, तुमचं जे काही लेगसी टेक लाईक तुमचं कोबोल असेल, ओल्ड सॅप व्हर्जन म्हणतोय मी, ओल्ड सॅप व्हर्जन, SAP व्हर्जन, त्यानंतर सपोर्टचे रोल जे की हाय ऑटोमेशनवरती डिपेंडेंट आहेत, मी जे की ऑटोमेशन AI त्यांना रिप्लेस करेल त्या रिलेटेड पण एक आहेत. BPO KPO, ओके, ह्यांचे पण L1 सपोर्टचे जे जॉब आहेत ते पण ऑटोमेट व्हायची शक्यता आहे. कारण काही ChatGPT आलं आहे, गुगलच्या रिलेटेड खूप सारे काही टूल्स आलेत, तर ते त्यांना टेक ओव्हर करू शकता. ओके, त्याच्या रिलेटेड पण आहेत. आणि काय होतं ना की कंपनीज सध्या काय करत आहे, रिस्क नाही घेत आहे. पहिलं तुम्ही जर बघितलं असेल बघा, तर बेंचवरती किती लोक असायचे, बेंचवरती 100-200, मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये तर हजारो लोक बेंचवरती असायचे. कारण प्रोजेक्ट आला, बेंचवरती आहे, एम्प्लॉई घेतला. आता तसं नाही राहिलं. आता असं झालं ना, बेंचवरती तुम्हाला 1 महिना पण ठेवत नाही. म्हणजे आपण रिसेंटली त्याच्यावरती व्हिडिओ पण बनवला, 45 डेजच्या मध्ये तुम्हाला डायरेक्टली ते तुम्हाला डायरेक्टली सांगताय की बेंचवरती आहेत, प्रोजेक्ट नाही आहे, तुम्हाला आम्ही फायर करतोय. म्हणजे इतकं इतकं अवघड झालंय. पहिले 6 महिने म्हणजे 6 महिने तुम्हाला जॉब नसेल ना तरी तुम्हाला बेंचवरती तुम्हाला पेमेंट द्यायला मोठ्या मोठ्या MNC कंपनीतले. मग हे असं झालंय. येणाऱ्या काळामध्ये हायरिंग होणार आहे, पण मॉडरेट होणार आहे. फायरिंग होणार आहे ज्यांच्याकडे स्किल्स नाही आहे, जे अपग्रेड करत नाहीत. ओके, सो जर तुम्हाला आता IT मध्ये जर नवीन असताल, जर तुम्हाला हायरिंगमध्ये जर तुम्हाला यायचं असेल ना, तर तुमचं जे स्किल आहे त्यामध्ये तुमचं क्लाउड असेल, AWS असेल, ओके, DevOpsमध्ये तुमचं डॉकर, जेनकिन्स, कुबरनेट हे इन्क्लूड करावं लागेल. डेटा इंजिनिअरिंगमध्ये मशीन लर्निंग हे पण तुम्हाला इन्क्लूड, सायबर सिक्युरिटी, AI टूलमध्ये तुम्हाला समजा फक्त एक डेव्हलपमेंट वगैरे पण नाही आहे, तुम्हाला AI स्मार्टली यूज करता आला पाहिजे, त्याचे टूल्स यूज करता आले पाहिजे. ओके, त्यानंतर गिट असेल. सगळ्यात इम्पॉर्टंट असं लोकांना झालं की मी सर्टिफिकेशन करतो, मला हायरिंग होऊन जाईल. सर्टिफिकेशन प्लस स्किल हे पाहिजे, नाही तर फक्त सर्टिफिकेशन आहे असं नाही. सर्टिफिकेशन प्लस स्किल हे पण पाहिजे. फ्रीलान्सिंगला बघा, रिमोट जॉबला बघा, हे तुम्हाला करता आलं पाहिजे. ओके, हे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत, तरच तुम्हाला IT मध्ये जॉब भेटेल. ओके, सो IT मध्ये अजूनही संधी आहे, बट तुम्हाला एक रूल्स असतील किंवा एक काही नियम असतील ते चेंज झालेले आहेत. ओके, डिग्री इक्वल्स टू जॉब हे नाही आहे आता, डिग्री प्लस स्किल्स प्लस जॉब असं आहे. सो ते काही रूल्स आहेत ते तुम्हाला चेंज करावे लागतील. नक्कीच तुमची हायरिंग होईल, बट कोणाची, स्मार्ट स्किल लोकांची हायरिंग होणार आहे. ओके, सो स्वतःला अपग्रेड करा, अप्लाय करा आणि पुढे तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की जॉबसाठी फ्युचर तुमचं ब्राईट आहे. फ्युचर तुमचंच हातात आहे, हे कसं ठरवायचं हे तुम्ही तुमचं बघू शकता. ओके, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की स्किल अपग्रेड करत राहा आणि बॅकडोर म्हणा किंवा काहीतरी पैसे देऊन जॉब लावतो ह्याच्या मागे, ही एक टिप सांगतो मी, त्याच्या पाठीमागे जाऊ नका. स्वतः तुम्हाला जर अपग्रेड नसेल, स्किल नसेल ना, तुम्ही कितीही पैसे द्या, तुमचं इनपुट नसेल ना, तुम्हाला कधीही फायर करू शकता. ओके, सो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. येस, ॲज मेन्शन हा व्हिडिओ स्पॉन्सर आहे बाय आर्ट किड्स फोटोग्राफी. जर तुम्हाला काही तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये जर काही फोटोग्राफीची काही नीड लागली तर तुम्ही ह्या फोटोग्राफीला तुम्ही डायरेक्टली आर्ट किड्सला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ऑल त्यांचे काही इंस्टाग्राम जे काही त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहे हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोच. मॅटर्निटी शूट असेल, तुमचं किड्स असेल, बॉर्न बेबी असेल, आउटडोर असेल, वेडिंग असेल, प्री वेडिंग असेल, ह्या रिलेटेड काही जर लागलं तुम्हाला, तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.